हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता इथे इंद्रा जो आहे तो राणीबरोबर क्लासरूममध्ये आलेला असतो आणि तो तिच्या सरांना म्हणत असतो की सर, मी राणीचा पेपर लिहू शकतो का? तर आता इथे सर जे आहे ते बोलतात की थांबा, मला त्यासाठी परमिशन काढावी लागेल. तर आता इंद्रा बोलतो की त्याची काहीच गरज नाही, कारण मी परमिशन काढूनच आलो आहे. आणि तो पेपर तो त्या सरांना दाखवतो आणि त्यानंतर ते सर जे आहे ते बोलतात की ठीक आहे, तुमच्यासाठी मी एक रिकामा हॉल आणि एक पर्यवेक्षक निवडून देतो. आणि असं म्हणत राणी आणि इंद्राला ते एक हॉल निवडून देतात आणि तिथे ते दोघेजण पेपर लिहिण्यासाठी बसतात. आणि त्याचनंतर इकडे इंद्राला आणि राणीला पेपर दिलेला असतो. तर राणीने इंद्राला सांगितलं आहे की सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे प्लीज आता तुम्हाला खूप पटापट लिहावं लागेल. तर आता इथे इंद्रा बोलतो की हो राणी, तू आधी पॅनिक होऊ नकोस, सगळं काही नीट होईल, तू शांत हो आणि मला प्रश्नांची उत्तरं सांग. तर त्याचनंतर राणी जी आहे ती तिच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते. राणी अगदी फास्ट सांगत असते आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी, अगं मला मराठी लिहायची एवढी सवय नाही आहे, प्लीज मला जरा हळू सांग ना. तर आता राणी त्याला एक एक शब्द करून सांगत असते आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की ठीक आहे. तर पुन्हा राणी हळूहळू स्पीड वाढवते आणि असं करून इंद्राला सतत तिला सांगावं लागतं की जरा हळू सांग ना. तर आता इथे इंद्रा आणि राणी दोघेही जण आता पेपर लिहित असतात आणि त्यानंतर इथे त्यांच्या हॉलमध्ये जे पर्यवेक्षक आहे तेही त्यांच्याकडे पाहत असते, कारण राणीला सगळ्या प्रश्नांची उत्तर येत असतात. अगदी सुंदर पद्धतीने राणीने इंद्राला पेपर सांगितलेला आहे आणि त्याचनंतर आता इकडे इंद्रा देखील राणीचा पेपर लिहित असतो. त्यानंतर असा काही प्रश्न येतो ज्याने राणीला कळत नाही की ते उत्तर सांगावं की नाही. नवरा बायकोमध्ये डिवोर्स झाला आणि तो कसा वाद मिटवायचा, असा काहीतरी प्रश्न तिथे आलेला असतो. तर त्यानंतर राणी त्याचं उत्तर सांगू लागते की नवरा तिच्याशी कितीही वाईट वागला तरी देखील तिने प्रयत्न केला पाहिजे आपण त्याला बदलण्याचा. तर त्यानंतर इथे हे ऐकून इंद्राला वाटू लागतं की राणी कदाचित माझ्याबद्दल बोलत आहे, पण ते त्या प्रश्नाचं उत्तर असतं. तर त्यानंतर इंद्रा राणीने सांगितलेला एक एक शब्द लिहित असतो, पण ते त्याच्या मनावरती लागतं, कारण त्याने आधीपासूनच राणीला खूप त्रास दिला. तर आता इंद्रा इमोशनल होतो आणि त्यावेळी राणी इंद्राकडे पाहते आणि म्हणते की सर, काय झालं? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, तू सगळं माझ्याबद्दल बोलते ना, मला माहीत आहे मी तुला खूप त्रास दिला राणी, पण यापुढे मी तुला असा त्रास देणार नाही. तर त्यानंतर इथे राणी म्हणत असते की नाही सर, हे सगळं मी तुमच्याबद्दल नाही बोलत, मला माहिती आहे तुम्ही बदलला आहात, त्यामुळे सर तुम्ही तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, कारण त्या प्रश्नाचं उत्तरच तसं आहे. तर आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे राणी, पण इथून पुढे मी तुला नेहमी प्रेम देईल, मी कधीच तुला काही कमी पडू देणार नाही आणि तुला त्रास होईल असं कधीच वागणार नाही. तर राणीही म्हणत असते की सर, मला खात्री आहे, पण आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायला हवं, आत्ता वेळ वाया घालून चालणार नाही. असं म्हणत राणी इंद्राला त्या प्रश्नाचं उत्तर सांगत असते आणि त्यावेळी इंद्राच्या डोळ्यातून राणीसाठी अक्षरशः अश्रू आलेले असतात, कारण राणीने मालतीने जे काही तिच्याशी वागली तेही सहन केलेलं असतं आणि इंद्राला ते सगळं काही माहिती असतं. तर आता त्या प्रश्नाने तो देखील भावूक झाला होता. तर त्यानंतर राणी हळूहळू त्याला एक एक उत्तर सांगत असते आणि इंद्रा त्या पद्धतीने तिचा पेपर सोडवत असतो. नंतर सरांनी सांगितलं की तुमच्याकडे फक्त शेवटचा अर्धा तास राहिला आहे. तर इंद्रा बोलतो की राणी, आपल्याला लवकर कव्हर करावं लागेल. तर थोड्याच वेळात अर्ध्या तासाने राणीने आणि इंद्राने त्या सरांकडे पेपर सबमिट केला आहे आणि फायनली राणीचा पेपर लिहून झालेला आहे. एवढे सगळे प्रयत्न करून राणीचा पेपर शेवटी झाला. तर त्यानंतर अचानक राणी उठायला जाते, त्याचवेळी तिच्या हाताला धक्का लागतो आणि तिला प्रचंड वेदना होतात, राणी रडायला लागते. तर त्यावेळीच इंद्रा जो आहे तो तिला सावरतो आणि इंद्राला तिच्या ज्या काही वेदना आहेत त्या सहन होत नाही. इंद्रा ठरवतो की आता काहीही झालं तरी हे कुणी केले हे शोधून काढायचंच. इकडे मालती जी आहे ती आबांसाठी चहा बनवत असते आणि त्यावेळी आबा मालतीला म्हणत असतात की मालती, मला कपाबरोबर ना बशीही हवी आहे हां, तर तुम्ही देताय ना मला चहा? तर मालती बोलते की हो. मालतीने कपामध्ये चहा ओतून तर दिला असतो, पण त्याबरोबर बशीच दिलेली नाही.
तर आबा बोलतात की मालती, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला बशी हवी आहे. तर मालती बोलते की अहो मी ना ऐकलंच नाही, थांबा हा देते, असं म्हणत ती आबांना बशी देऊ लागते. तर त्यावेळी आबा मालतीला विचारतात की मालती तुम्ही ठीक आहात ना, म्हणजे मी घरी आलोय हे तुम्हाला आवडलं नाही का? तर आता मालती म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय हे, असं काहीही बोलू नका, मला प्रचंड आनंद झालाय, पण असं काही नाही. तर त्यानंतर मालती जी आहे ती तिच्याच विचारात हरवलेली असते, कारण तिने आज जे काही राणीच्याबद्दल सांगितलं असतं त्याच विचारामुळे ती अशी एकदम हरवलेली आहे. आणि त्यानंतर इकडे आता राणी आणि इंद्रा दोघेही जण राणीचा पेपर लिहून घरी आलेले असतात. तर इंद्रा राणीला म्हणत असतो की आज मी आईला उत्तर देणार म्हणजे देणार. तर आता राणी जी आहे ती इंद्राला म्हणत असते की सर प्लीज राहू द्यात ना, काय होणार आहे त्याने, नका तमाशा करू. तर आता इंद्रा बोलतं की नाही राणी, आतापर्यंत तू सगळं सहन केलं, पण हे अति होतं, जर तुला काही झालं असतं तर त्यानंतर इंद्रा बाहेरूनच मोठ्याने ओरडू लागतो की आई आई बाहेर ये. तर त्यानंतर इथे राणी त्याला थांबवत असते. इकडे उर्मिला आणि विक्रांत दोघेही जण इंद्राला असं ओरडताना पाहतात. आणि त्यावेळी विक्रांत बोलतो की काय झालंय, हा एवढा का ओरडते? तर लगेचच उर्मिला बोलते की कदाचित राणीबद्दल जे घडलंय ते कोणी केलंय हे त्यांना कळालं असेल का? तर आता विक्रांत बोलतो की चल चल आपण इथून पाहण्यापेक्षा ना आपण तिथे जाऊनच बघूयात, जेणेकरून आपल्याला सगळ्याची मज्जा घेता येईल. तर आता इथे विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण खाली येण्यासाठी निघालेले असतात. इकडे आबा बोलतात की हा इंद्रा एवढ्याने का आवाज देतोय, काही झालं असेल का? तर आबा चहा पिताच बाहेर पडतात. त्यानंतर इथे रत्नाई आणि अजित देखील बोलतात की काय झालं असेल दादाला, हा एवढ्याने का ओरडतोय? तर आता रत्नाई बोलते की अरे नक्कीच काहीतरी भांडण झालं दिसतंय, चल बरं आपण पण पाहूयात. तर आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण वरतून आलेले असतात. आणि त्यावेळी विक्रांत आईला बोलतो की आई चल ना, काय झाले तिकडे बघ ना, इंद्रा केवढ्याने ओरडतोय, आणि तुला माहिती आहे ना आबांची तब्येत बरी नाहीये आणि हा एवढ्याने ओरडतोय, किती महागात पडेल ते आपल्याला, चला बरं आपण सगळेजण जाऊन पाहूयात. असं म्हणत विक्रांत, उर्मिला, अजित, रत्नाई सगळेजण पाहण्यासाठी जातात. त्यानंतर इकडे मालती घराबाहेर येते आणि बोलते की काय झालं इंद्रा, तू एवढ्याने का आवाज देतोय? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आई तुला हे सगळं करताना काहीच वाटलं नाही का गं? तर आता इथे आबा बोलतात की इंद्रा काय झालं नक्की, तू काय बोलतोय? तर आता इंद्रा बोलतो की आबा या आईने काय केले तुम्हाला माहिती आहे का? आईने राणीने पेपर लिहू नये म्हणून काही गुंड पाठवून राणीच्या हातावर सपासप वार करायला सांगितले, आणि त्यामुळे ती पेपर लिहू शकणार नाही, आणि पेपर लिहिला नाही म्हटल्यावर ती लॉयर होणार नाही. आणि हे सगळं फक्त तिने लॉयर होऊ नये म्हणून आईने हे सगळं केले आबा. आणि आता मी आईला कधीच माफ करणार नाही या बदल्यात. तर आता इथे इथे विक्रांत बोलू लागतो की इंद्रा हे बघ, तू या राणीसाठी काकींवरती एवढ्या मोठ्याने बोलतोयस, हे बघ अजिबात ओरडू नको त्यांच्यावरती, मला नाही वाटत की काकी असं काही करतील चुकीचं. तर त्यानंतर आता इंद्रा बोलतो की हे बघ, तू आमच्यामध्ये पडायची काही गरज नाही, आमचं पर्सनल आहे, आणि तसंही तू कोण लागतो आमचा, त्यामुळे प्लीज आमच्यामध्ये पडू नकोस. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, तू फक्त मोठ्याने आवाजात बोलू नको काकींशी, हे चुकीचं आहे. तर त्यानंतर इथे इंद्रा बोलतो की तुम्ही शिकवणार का काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे ते? तर आता इथे उर्मिला बोलते की असा मालती आईचा अपमान झालेला आम्हाला सहन होणार नाही. तर इंद्रा बोलतो की म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला नोकर बनवून ठेवलं, आईंना आणि आबांना ते चाललं तुम्हाला, आणि मी तिच्याशी मोठ्या आवाजात बोलू नाही हे चालणार नाही का तुम्हाला, हे सहन होणार नाही का? हे नाटकीपणा बंद करा आणि इथून चालते व्हा, कारण हा आमचा पर्सनल मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकता. तर आता इथे आबा मालतीला म्हणतात की मालती तुम्ही असं वागू शकता, एवढ्या खालच्या थराला तुम्ही जाऊ शकता? तर आता इंद्रा बोलतो की हो आबा, हिने एवढं काही केलं आहे आत्तापर्यंत, राणीला नेहमीच त्रास देत आली, मला वाटायचं की कधीतरी आईला रिअलाईज होईल की ती चुकीची आहे, पण आईला कधी ते समजूनच घ्यायचं नाही, राणीला समजून घ्यायचं नाही. हे बघ मी ही चुकीचं वागत होतं तिच्याशी, पण अशा खालच्या थरात कधीच गेलो नाही, आणि मी चुकीचं वागलोय हे मला रिअलाईज झालं, पण तुला कधी रिअलाईज होईल हे माहीत नाही. आता तर वाटत नाही की ते तुला कधी रिअलाईजही होईल म्हणून. तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो आईला जाब विचारत असतो की आई तू हे का केलं, तुला एकदाही वाटलं नाही का गं त्या मुलीने आपल्यासाठी काय काय नाही केलं ते, विचार ना मला. ह्या ज्या मुलाने, तू ज्याला आपला मानते त्या मुलाने आपल्याला घराबाहेर काढलं होतं, आणि त्यावेळी तुला माहिती आहे कोणी आसरा दिला, फक्त राणीमुळे आपल्याला तिथे गावकऱ्यांनी
वस्तीमध्ये राहायला घर दिलं, त्यांनी आपली मदत केली. आणि जर राणी नसती तर आपलं काय झालं असतं तुला माहिती आहे? हे बघ, राणीने आत्तापर्यंत माझा अनेकदा जीव वाचवला आहे. तू म्हणतेस ना माझ्यात तुझा खूप जीव आहे, तो जीव फक्त राणीमुळे अनेक वेळा वाचला आहे आणि तू तिच्याशी असं वागतेस. हे बघ, हे असं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आई. तुला कोणी हक्क दिला तिचा जीवाशी खेळण्याचा? तर आता इथे मालती बोलते की हे बघ इंद्रा, मला असं अजिबात वाटत नाही की मी काही चुकीचं केले. तर आता इथे इंद्रा बोलतो की हो, तुला ते कधी वाटणारच नाही. तर आता विक्रांतमध्ये बोलायला जातो आणि त्यावेळी इथे इंद्रा बोलतो की ह्या माणसाने आपल्याशी किती वाईट वागलं, त्याच्याशी तू असं कधी वागत नाही. आणि राणीने आपल्यासाठी नेहमी चांगलं केलं आहे, आपल्यासाठी नेहमी आपल्या मदतीसाठी ती धावून आली आहे आणि तरीही ती तुला वाईट वाटते. पण हा जो विक्रांत आहे तो तुला चांगला वाटतो. मला कळत नाही आई की तुला माणसं कधी कळतील. तर त्यानंतर इथं राणी जी आहे ती आबांकडे पाहून म्हणते की आबा, आता तुम्ही तरी शांत राहा. सर प्लीज, आता खूप झाला तमाशा, आता बस करा बरं. हे पहा, जे झालं ते झालं, पण आता बंद करा. तर राणी इथे दोघांनाही शांत करत असते. पण आबा म्हणतात की नाही राणी, मालतीने आज खूप मोठी चूक केली आहे. आणि त्यानंतर इंद्राही बोलतं की हो, या चुकीनंतर मी आईचा चेहराही पाहू शकत नाही. आज यांनी एवढी मोठी चूक केली आहे आणि त्यानंतर यांना त्याचा पछतावा देखील नाही. तर लगेचच मालती बोलते की का करू मी पछतावा? हे पहा, मला ही मुलगी सून म्हणून मान्यच नाहीये आणि ही घाणेरडी मुलगी कधी आपल्या बरोबरीची असूच शकणार नाही आणि मला ही मान्यच नाही आहे. त्यामुळे मला मी काही चुकीचं केले असं वाटत नाही. तर आता इथे इंद्रा बोलतो की म्हणजे तुला अजूनही तुझी चूक मान्यच करायची नाही आई आणि तुला कोणत्याही गोष्टीचा पछतावा नाही आहे. तर इथे आबाही बोलतात की मालती, म्हणजे तुम्हाला अजूनही तुम्ही चूक केली असं वाटतच नाही आहे का? तर आता इथे मालती बोलते की हो, मला नाही वाटत असं. हे पहा, आणि तुम्हीही गैरसमज दूर करा की ही मुलगी खूप चांगली आहे, ही फक्त चांगलं बनण्याचा आव आणते. तुम्हाला दोघांना कधी कळणार आहे? आणि तुम्हाला काय वाटतं, ही लॉयर होऊन खरंच तुम्हाला हे घर फॅक्टरी मिळवून देईन? असं काहीच नाही आहे. हे पहा, हे राणीला काहीच मिळवता येणार नाही. त्यामुळे तुम्हीही तिचा असा उदं करण्याचं बंद करा. तुम्हाला जसं वाटतंय ना की तुम्ही तिला वकील बनाल आणि त्यानंतर ती आपल्यासाठी भलं करेल, तर असं काहीच नाही. ते फक्त स्वतःचा फायदा बघेल. एकदा की लॉयर झाली तर सगळ्यांवरती हुकूम चालवायला लागेल. आत्ताच तुमच्या दोघांवरती हुकूम चालवते आणि नंतर सगळ्यांवरती हुकूम चालवेल आणि मला ते नको आहे. म्हणून मला ही मुलगी लॉयर झालेली अजिबात पटणार नाही. तर त्यानंतर आबा बोलतात की तुम्हाला नाही वाटत का ती लॉयर झाल्यावरती आपलं घर फॅक्टरी मिळवून देईल आणि आपल्याला त्या घरात मानाने जाता येईल? तर इथे मालती बोलते की आणि तसंही ते घर मिळवण्याची काहीच गरज नाही. विक्रांत आणि उर्मिला हे दोघेही जण आपल्याला त्या घरात घेऊन जायला तयार आहेत. मग का मिळवायचे आपण ते घर? का लढायचे त्यासाठी? का उगाचच ह्या मुलीला डोक्यावरती चढून घ्यायचे? का तुम्ही माझं ऐकत नाही? तर आता उर्मिला आणि विक्रांत बोलता की हो आबा, हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही. तसंही तुम्ही घरामध्ये येऊ शकता, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आता इथे उर्मिलाही बोलू लागते की हो मालतीई, आम्हाला तुम्ही हव्या आहात, प्लीज तुम्ही आत्ताही घरामध्ये येऊ शकता. तर आता इथे मालती बोलते की मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते यांना, पण यांना हे काही ऐकूनच घ्यायचं नाही. तर त्यानंतर आता इथे आबांना आणि इंद्राला कळून जातं की मालतीला कितीही सांगितलं तरी काहीही कळणार नाही. त्यामुळे इंद्रा बोलतो की आई, तू हे जे काही असं वागतेस ना, त्यामुळे आता मला तुझा चेहराही पाहायची इच्छा राहिली नाही. तर त्यानंतर इथे हे ऐकल्यानंतर मालती शॉक होते आणि बोलते की इंद्रा, हो खरंच तुला माझा चेहरा पाहायचा नाही? ठीक आहे. मालती आतमध्ये जाते आणि तिची बॅग घेऊन येते. त्यानंतर इथे ती आबांच्या समोर थांबते आणि त्यावेळी आबा बोलतात की तुम्हाला जर तुमच्या चुकीचा पछतावा नसेल तर तुम्ही इथून जाऊ शकता, कारण मलाही तुमचं तोंड पाहायचं नाही. असं म्हटल्यानंतर मालती आता घर सोडून जायला तयार झाली आहे. खरं तर ती घर सोडून जाणार नाहीये, तर तिकडे विक्रांत आणि उर्मिलाच्या म्हणजेच महाडिकाच्या बंगल्यामध्ये राहण्यासाठी निघाली आहे. याचं मालतीचं वागणं आबांना आणि इंद्राला अजिबात आवडलेलं नसतं. तर मित्रांनो, पुढील भाग नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.